भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक रोड विभागीय प्रशिक्षण कार्यक्रम शिर्डीत संपन्न झाला। या प्रशिक्षणात भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, सत्तेमध्ये असताना केलेली कामांची माहिती देणं, पंडित दीनदयाल यांनी केलेली कामे यांचा पूर्ण इतिहास कार्यकर्त्यांना माहीत असावा म्हणून याकरिता या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन हॉटेल शांतिकमल येथे राहता तालुका भारतीय जनता पार्टी शिर्डी सभेच्या वतीनं करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गोंदकर, नाशिक महानगरपालिका गटनेते संभाजी मोरुसकर, नाशिक रोड अध्यक्ष बाजीराव भागवत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश रत्नपारखी, युवा मोर्चा सरचिटणीस सतीश हांडगे, महिला आघाडी प्रमुख मंदा फंड, सरिता दलवाणी आदींसह मान्यवर हजर होते। या प्रसंगी राहता तालुका भाजपा सरचिटणीस प्रमुख वक्ते सुनील वैजापूरकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। जनता पार्टीचं सरकार गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, याच्या मागे 4 पिढ्यांची तपश्चर्या आहे। या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षणाशिवाय कार्यकर्ता उभा राहत नाही, त्याची वैचारिक बैठक तयार होत नाही। मग या प्रशिक्षण वर्गामध्ये आपण हे सगळे विषय, या विषयाचं आपण चिंतन केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। या जगामध्ये इतिहास कोणाचा लिहिला गेला? जे लोक, जे महापुरुष, ज्या संघटना प्रवाहाच्या विरुद्ध पोहिले त्यांचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या या देशावर मुघलांचं राज्य होतं। या देशाला पारतंत्र्याचा इतिहास आहे। 700 वर्ष परकीयांनी या देशावर राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी केलं, 550 वर्ष मुघलांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे खानाकडे सरदार म्हणून कामाला होते। आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास आपण पाहिला, त्याचा परिवार क्षेत्र आपलं मातृसंस्था कोण आहे? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आपली मातृसंस्था आहे। जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती, तीच संकल्पना त्या महापुरुषाची होती। त्या महापुरुषाचं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार। या प्रसंगी राजेंद्र गोंदकर, सचिन हांडगे, संभाजी मोरुसकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग मंडळशः आयोजित करण्यात येत आहे। त्यातलाच एक भाग नाशिक शहरामध्ये एका मंडळाचा आज अभ्यास वर्ग शिर्डीमध्ये आयोजित केलेला आहे। कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हे अभ्यास वर्ग अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यामुळं कार्यकर्ता घडवणं, जे नवीन कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास माहीत होणं आणि सत्तेचे आल्यापासून जे काही कामं झालेले ते लोकांपुढे मांडण्याचे प्रशिक्षण आपल्या कार्यकर्त्यांना मिळतं। त्यामुळं आज शिर्डी शहरामध्ये जे नाशिक शहरातील कार्यकर्ते आलेले त्यांचं आम्ही राहता तालुका भारतीय जनता पार्टी आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि केंद्राच्या महाराष्ट्र सरकारच्या नियोजनातून पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण या वर्गाचं सुरुवात पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर चालू असताना त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहराच्या वतीनं नाशिक रोड मंडळाचा शिर्डी ह्या पवित्र स्थानी या ठिकाणी अभ्यास वर्गाचं आयोजन केलेलं आहे। याचं प्रामुख्याने महत्त्व असं की पंडित दीनदयाल उपाध्यायांचं नाव ह्या वर्गाला दिले गेलं आहे। तर जनसंघ ते भाजप ते सत्ता हा प्रवास नवीन कार्यकर्त्यांना आणि जुन्या कार्यकर्त्यांना मिळावा त्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून या अभ्यास वर्गाचं आयोजन या ठिकाणी शिर्डीत केलेलं आहे। शिर्डीच्या या अभ्यास वर्गात या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती नोंदवून या ठिकाणी अभ्यास वर्गात सहभाग घेतला आहे।
भारतीय जनता पार्टीचं पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियान प्रशिक्षण महाअभियान संपूर्ण महाराष्ट्राभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक रोड मंडलाचा प्रशिक्षण कार्यक्रम आज या साई तीर्थामध्ये होत आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.